जर तुम्ही दररोज सुटून देवाच्या विरोधात जात आहेत, तुम्ही देवाच्या वचनाच्या विरोधात जात आहात आणि तुम्ही वाईट गोष्टीचा तुम्हाला मोह होतोय, लोक तुम्ही धरताय आणि तुम्ही कुरकुर देवाविषयी करताय, तर परमेश्वराची परीक्षा तुम्ही पाहताय आणि सर्व गोष्टी देवाचं स्थान तुम्ही इतर वस्तूला व्यक्तीला देताय, तर प्रियानो तुम्ही आत्मिकरित्या ऑलरेडी पडलेला आहात। लोक मिसरमधून निघाले पण मध्येच त्यांचा नाश झाला, मध्येच नाश झाला। का माहिती आहे? कारण ते आत्मिकरित्या पडले। प्रियानो त्याच वेळेला तिने चुकीचा मार्ग अवलंबला आणि ते आत्मिकरित्या पडले। देवासोबत उभारायची जेव्हा वेळ आली होती तिथं ते उभा राहू शकले नाही। भले परिस्थिती कशी पण येऊ दे, त्यात आपल्याला टिकून राहायचं आहे आणि आत्मिकरित्या जर आम्ही उभं राहिलो तर तुमच्या माझ्यासारखं आहोत, देवाच्या वचनाकडे जाणार आहोत। सर्वजण आपण काढूया 1 कोरिंथ याचा 10वा अध्याय आणि 12व वचन। या ठिकाणी असं सांगितलेलं आहे, म्हणून आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे। प्रियानो, हे देवाचं वचन पौल कोरिंथ येथील मंडळीला लिहित आहे आणि हे जे वचन तो मंडळीला सांगत आहे ते इस्रायल लोकांना समोर ठेवून किंवा इस्रायल लोकांचं उदाहरण घेऊन पौल कोरिंथ येथील मंडळीला हे वचन सांगत आहे। आणि पौल या ठिकाणी म्हणतो, आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे। आणि प्रियानो, इस्रायल लोक अनेक जण पडले होते, आत्मिकरित्या पडले होते आणि म्हणून पौलानं ते उदाहरण घेतलेलं इस्रायल लोकांचं आणि ते उदाहरण इस्रायल लोकांचं घेऊन कोरिंथ येथील मंडळीला पौल म्हणत आहे, आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे। याचा अर्थ म्हणजे उभे राहणारे पण आहेत आणि पडणारे सुद्धा आहेत। करेक्ट? कारण वचन सांगते आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्यानं पडू नये म्हणून सांभाळावे। म्हणजे आत्मिकरित्या पडणारे सुद्धा आहेत, आत्मिकरित्या उभे राहणारे सुद्धा आहेत। आणि म्हणून प्रियानो, आजचा विषय आहे आपण उभे आहोत की पडले आहोत। आम्ही स्वतःला चेक केलं पाहिजे, आम्ही आत्मिकरित्या उभे आहोत का पडलेले आहोत, हे आम्ही स्वतःला चेक करायचं आहे। आणि पौल कोरिंथ येथील मंडळीला हाच धडा या ठिकाणी शिकवत आहे आणि सांगत आहे। 1 कोरिंथ 10वा अध्याय मध्ये आपण काही वचन जेव्हा वाचतो ते इस्रायल लोकांबद्दल सांगत आहे आणि काही पडले तर काही शेवटपर्यंत देवासोबत उभे होते। आणि पौल मंडळीला इस्रायल लोकांचं उदाहरण देत आहे आणि त्यातून आपल्याला शिकवत आहे की आम्ही पडू नये म्हणून सांभाळायला पाहिजे। आणि आणखीन एका ठिकाणी पौल म्हणतो की तुमचे लटपटणारे पाय तुम्ही स्थिर करा। प्रियानो, आम्ही स्वतःला चेक करायची गरज आहे की आम्ही आत्मिकरित्या उभे आहोत काय, आत्मिकरित्या का आम्ही पडलेलो आहोत काय, आम्ही कुठल्या स्थितीमध्ये आहोत। आम्ही कित्येक वर्ष प्रभूमध्ये आहोत, कित्येक वर्ष आम्ही चर्चला जातो, बायबल वाचतो, प्रार्थना करतो आणि सर्व गोष्टी देवाची आराधना करतो, पण आम्ही आत्मिकरित्या आज उभे आहोत काय, देवासोबत आत्मिकरित्या आम्ही उभे आहोत काय का आम्ही पडलेलो आहोत, हे आम्ही स्वतःला आज प्रत्येक विश्वासणाऱ्यानं चेक करण्याची गरज आहे। कारण पौलानं एक सुंदर उदाहरण या शास्त्रभागामध्ये 1 कोरिंथ 10व्या अध्यायामध्ये इस्रायलचं दिलेलं आहे। आणि इस्रायलचं तुम्ही 6व्या वचनापासून जर तुम्ही वाचत गेला पुढे तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की इस्रायल लोकांनी अशा कोणत्या चुका केल्या आणि ते आत्मिकरित्या पडले। प्रियानो, काही लोकांच्या विषयी देव अजिबात संतुष्ट नव्हता, खुश नव्हता। देवाला काही लोकांच्या विषयी फार दुःख वाटलं आणि फार दुःखी झाला, कारण ते पडले होते, आत्मिकरित्या पडले होते, त्यांचं आत्मिक जीवन ढासळलं होतं आणि अशा लोकांच्या विषयी देव खुश नव्हता, तर तो काय होता, फार दुःखी होता। म्हणून प्रियानो, जर एखादी आत्मिक व्यक्ती, जर एखादी विश्वासणारी व्यक्ती आत्मिकरित्या पडते तेव्हा देव दुःखी होतो, तो कधी आनंदी होत नाही।
आणि प्रियानो, म्हणून आपल्याला स्वतःला चेक करायची गरज आहे, काय आत्मिकरित्या मी आज सुद्धा उभा आहे का, काय मी आत्मिकरित्या पडलेलो आहे. आपल्याला स्वतःला चेक करायची गरज आहे. आणि इस्रायल लोकांच्या जीवनातून पाहूया की ते कोणकोणत्या गोष्टीमध्ये पडले, कसे पडले, का पडले, कोणत्या अशा चुका त्या इस्रायल लोकांनी केल्या आणि ते आत्मिकरित्या पडले. आणि काही गोष्टी आपण पाहणार आहोत, 5 गोष्टी आपण पाहणार आहोत की इस्रायल लोक कशा प्रकारे पडले आणि का पडले. तर पहिली गोष्ट आपण पाहणार आहोत की इस्रायल लोकांनी लोभ धरला. पहिले करीन 10:6 मध्ये म्हटलेलं आहे, ह्या गोष्टी आपल्याला उदाहरणादाखल झाल्या अशा हेतूने की त्यांनी लोभ धरला, तसा आपण वाईट गोष्टींचा लोभ धरू नये. पौल करिंथीतील मंडळीला सांगत आहे, विश्वासणाऱ्याला सांगत आहे की त्या इस्रायल लोकांनी लोभ धरला होता म्हणून ते आत्मिकरित्या पडले. आणि तुम्ही वाईट गोष्टींचा लोभ धरू नका, कारण इस्रायल लोकांनी वाईट गोष्टींचा लोभ धरला आणि म्हणून ते आत्मिकरित्या पडले. त्यामुळे इस्रायल लोकांच्या बद्दल मला सांगायचं आहे की त्यांनी चुकीच्या गोष्टीवरती त्यांचं लक्ष लागलं होतं, वाईट गोष्टीवरती त्यांचं मन लागलं होतं आणि म्हणून आत्मिकरित्या ते पडले. जर आम्ही वाईट गोष्टींचा आपल्याला सतत आपल्याला लोभ धरतोय, आपण वाईट गोष्टींचा आम्ही समजा आपल्याला मोह सतत होतोय, तर प्रियानो त्या ठिकाणी आम्ही स्वतःला सांभाळायला पाहिजे. जर आम्ही स्वतःला सांभाळलं नाही, स्वतःला सावरलं नाही, तर आम्ही सुद्धा आत्मिकरित्या त्या लोभामुळं, वाईट गोष्टीच्या लोभामुळं आम्ही पडू शकतो. म्हणून प्रियानो बघा, जिथं मन जातं तिथं माणूस जातो, जिथं मन जातं तिथं माणूस जातो. प्रियानो, एक चोर डायरेक्ट समजा त्याला एखादं घर किंवा बँक काय तर लुटायचे असेल, तर त्याचं शरीर पाहायला जातं की त्याचं मन पाहायला जातं. त्या ठिकाणी एखाद्या चोराला बँक लुटायची आहे, त्याचं शरीर पाहायला जातं की त्याचं मन पाहायला जातं. मन पाहायला जातं, त्याचे विचार, त्याचे मन ऑलरेडी तिथं पोहोचलेलं असतं त्या बँकेमध्ये. तसं एखाद्या घरामध्ये चोरी करायची असेल, त्या घरामध्ये ऑलरेडी त्याचं मन गेलेलं असतं. म्हणून जिथं मन जातं तिथं माणूस जातो. जुन्या करारात सांगितले व्यभिचार करू नको, पण नवीन करारात सांगतं की तो व्यभिचाराचा मनात विचार जरी आणला तर तो ऑलरेडी व्यभिचार केलेला सारखा आहे. तर प्रियानो, आम्ही ज्या गोष्टीचा लोभ धरतो, ज्या गोष्टीचा, वाईट गोष्टीचा मी लोभ धरतो, तिथं आम्ही स्वतःला जर सावरलं नाही तर शक्यता आहे की आम्ही त्या लोभामुळे पापात पडण्याची शक्यता आहे. ज्या वाईट गोष्टीचा आपल्याला मोह होऊ लागला, लोभ धरू लागलो, तर त्या वाईट गोष्टीमध्ये पडण्याचे चान्सेस भरपूर असतात जर आम्ही स्वतःला नाही सावरलं तर. म्हणून बघा प्रियानो, आज अनेक बघा रेप केस होत आहेत भारतामध्ये. का? कारण त्या वाईट गोष्टींचा लोभ धरल्यामुळं, मोहित झाल्यामुळं लोक स्वतःला सावरत शकत नाहीत आणि पापात पडतात, पापाचा बळी पडतात. प्रियानो, आम्ही स्वतःला सावरणं गरजेचं आहे, नाहीतर आम्ही आत्मिकरित्या पडू शकतो. अनेक जण आत्मिकरित्या पडलेले आहेत, अनेक जण विश्वासणारे, अनेक जण सेवक आत्मिकरित्या पडलेले आहेत, कारण अनेकांनी वाईट गोष्टींचा लोभ धरला. आणि प्रियानो, इस्रायल लोक वाईट गोष्टींचा लोभ धरल्यामुळे ते पडले आत्मिकरित्या आणि देव त्यांच्याविषयी खुश नव्हता. तर पहिली गोष्ट आपण पाहिलं की त्यांनी लोभ धरला. दुसरी गोष्ट आहे, इस्रायल लोकांनी आणखीन काय केलं? इस्रायल लोकांनी मूर्तीपूजा केली. मूर्तीपूजा पहिले करीन 10:7 मध्ये म्हटलेलं आहे, त्यांच्यापैकी कित्येक मूर्तीपूजक होते, तसे तुम्ही होऊ नका, कारण लोक खायला प्यायला बसले, नंतर नाच तमाशा करायला उठले, असे शास्त्रात लिहिले आहे. पौल मंडळीला सांगत आहे की त्या इस्रायल लोकांनी मूर्तीपूजा केली आणि तसं तुम्ही करू नका. इस्रायल लोकांनी नाच तमाशा केला, तसा तुम्ही नाच तमाशा करू नका. आता मूर्तीपूजा म्हणजे काय? मूर्तीपूजा म्हणजे प्रियानो काय, आम्ही समजून घ्यायला पाहिजे. मूर्तीपूजा म्हणजे देवाचं स्थान एखाद्या वस्तूला किंवा
व्यक्तीला जर दिलं तर ती मूर्तीपूजा आहे. ते जिवंत देवाचं स्थान आम्ही देवालाच द्यायला पाहिजे. जर देवाचं स्थान इतर व्यक्तीला किंवा वस्तूला जर आम्ही दिली तर काय ती मूर्तीपूजा आहे. जर देवाचं स्थान मी जर मोबाईलला दिलं तर ती मूर्तीपूजा आहे. हालेलुया. तर प्रियानो, ह्या ठिकाणी देवाची इच्छा आहे की तो स्वतःचं गौरव दुसऱ्या कोणाला तो देणार नाही. तो ईर्ष्यावान परमेश्वर आहे. तो स्वतःचं गौरव दुसऱ्याला कोणालाही तो देऊ देणार नाही. हालेलुया. प्रियानो, आज आम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की आम्ही सुद्धा मूर्तीपूजक बनू नये. मूर्तीपूजक म्हणजे देवाचं स्थान इतर वस्तूला किंवा व्यक्तीला जर आम्ही दिलं तर आम्ही सुद्धा मूर्तीपूजक आहोत. देव आहे आणि देवाचं स्थान आम्ही देवाला द्यायला पाहिजे. देव निर्माण करता आहे तर निर्माणकर्त्याला आम्ही देवाचं स्थान द्यायला पाहिजे, निर्मितीला नव्हे. हालेलुया. निर्मितीला नव्हे, कारण देव निर्माण करता आहे. प्रेज गॉड. तर प्रियानो, आज म्हणून देव त्या इस्रायल लोकांच्या विषयी खुश नव्हता आणि ते मूर्तीपूजक बनले होते. त्यांनी नाच तमाशा केला म्हणून सांगितलेलं आहे. प्रियानो, आम्ही बघा स्तुती आराधना करतो, जीवन देवाची स्तुती आराधना करते वेळी जे आम्ही डान्स करतो, नाचतो, ते वेगळं. एक चांगल्या भावनेनं आम्ही डान्स करतो, नाचतो आणि देवाची आराधना करतो. पण या ठिकाणी नाच तमाशा जे सांगितलेला आहे, हे नाच तमाशा कोणाच्या समोर आम्ही करतो? कारण त्यांना म्हटले मूर्तीपूजक. त्यांनी देवाचं स्थान इतर गोष्टींना त्यांनी दिलं होतं आणि त्याच्यासमोर ते नाच तमाशा करत होते. प्रियानो, हे देव सहन करून घेईल का? स्वतःचं गौरव तो दुसऱ्याला देईल का? हालेलुया. प्रियानो, हा नाच तमाशा जर आम्ही देवाचं स्थान दुसऱ्या वस्तूला जर देऊन जर आम्ही त्यासमोर नाच तमाशा करतोय, प्रियानो, देव हे सहन करणार नाही. हालेलुया. आम्ही नाचायला पाहिजे, देवाची आराधना करायला पाहिजे, नाचून गाऊन. कुणाच्या समोर? जिवंत देवाच्या समोर. प्रेज गॉड. त्यासाठी या ठिकाणी इस्रायल लोकांनी हेच चुकीचं पाऊल उचललं आणि ते आत्मिकरित्या ढासळून पडले. प्रियानो, त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की देव संतुष्ट नव्हता त्यांच्याविषयी. जर आम्ही आत्मिकरित्या पडणार, देव कधीच संतुष्ट आमच्यावरती होणार नाही. तर तिसरी गोष्ट आपण पाहूया की आणखीन काय इस्रायल लोकांनी केलं. तर त्यांनी जारकर्म केलं. जारकर्म 1 कोरिंथ 10:8 मध्ये म्हटलेलं आहे, त्यांच्यापैकी कित्येकांनी जारकर्म केले व ते एका दिवसात 23,000 मरून पडले. तेव्हा आपण जारकर्म करू नये. तुम्ही म्हणणार की हे जारकर्म काय आहे? जारकर्म म्हणजे काय? तर एक अविवाहित व्यक्ती विवाहित व्यक्तीसोबत संबंध ठेवते, त्याला काय म्हणतात? जारकर्म म्हणतात. आणि अशा प्रकारचं गोष्ट इस्रायल लोकांच्या हातातून घडली होती आणि त्या ठिकाणी देव त्यांच्यावरती संतुष्ट नव्हता आणि देवाच्या विरोधात इस्रायल लोक जात होते. देवाच्या इच्छेच्या विरोधात इस्रायल लोक करत होते आणि म्हणून देवाला त्या लोकांच्या विषयी फार तो दुःखी झाला. देवाचा कोप त्यांच्यावरती भडकला. प्रियानो, अशा रीतीनं असं वाईट कृत्य करून ते आत्मिकरित्या पडले. आणि अशा गोष्टी जेव्हा आम्ही करतो तेव्हा प्रियानो आत्मिकरित्या आम्ही ढासळून पडतो. म्हणून पौल कोरिंथ येथील मंडळीला सांगत होता की तुम्ही अशा गोष्टी करू नका. इस्रायल लोक आमच्या समोर काय एक उदाहरण आहेत आणि त्यांनी चूक केली, तुम्ही करू नका. एकाला ठेस लागली तर दुसऱ्या मागच्यानं काय व्हायला पाहिजे? शहाणं बनायला पाहिजे. बरोबर आहे. समोरचा जर खड्ड्यात पडला तर मागचा पण त्याबरोबर खड्ड्यात पडायला पाहिजे काय? नाही. त्यानं काय करायला पाहिजे? स्वतःला सावरायला पाहिजे. त्यासाठी पौल मंडळीला सांगत होता, इस्रायल लोकांनी चूक केली, तुम्ही करू नका. आणि हे जारकर्म केल्यामुळं त्या ठिकाणी किती लोक मरून पडले? 23,000 लोक मेले. बघा देवाचा कोप कसा भडकला होता.
23,000 लोक ॲट अ टाइम मरण पावले. किती दुःखाची गोष्ट आहे. किती देव त्यांच्याविषयी नाराज होता. प्रियानो, जेव्हा आत्मिकरित्या आम्ही पडतो ते देवाला सहन होत नाही. जेव्हा आत्मिकरित्या आम्ही आमचं जीवन ढासून जातो, देव सहन करू शकत नाही त्या गोष्टी. देवाला त्या गोष्टी पचत नाहीत. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी आत्मिकरित्या उभं असावं. आणि चौथी गोष्ट आम्ही पाहणार आहोत की त्या ठिकाणी काय केलं इस्रायल लोकांनी. काय केलं? आणखीन एक चूक केली की त्यांनी प्रभूची परीक्षा पाहिली. प्रभूची परीक्षा पाहिली. पहिले करीन 10:9 मध्ये म्हटलेलं आहे, त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सापांच्या योगे नाश पावले. तेव्हा आपण प्रभूची परीक्षा पाहू नये. तर इस्रायल लोकांनी आणखीन एक चूक केली, ते म्हणजे परमेश्वराची परीक्षा पाहिली. यानो, परीक्षा पाहिली. देवाची परीक्षा पाहणं हे योग्य आहे का? अनेक जण म्हणतात देव असं कार्य करतोय का नाही मी पाहणारच आहे. देव असं माझ्या जीवनात करतोय का नाही पाहणारच आहे. देव मला आशीर्वाद देतोय का नाही मी पाहणार आहे. देव मला आरोग्य देतोय का नाही मी पाहणार आहे. म्हणजे हे काय झालं? आम्ही देवाची परीक्षा पाहिल्यासारखं झालं. सैतान सुद्धा येशूची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत होता. येशूनं बरोबर त्याला उत्तर दिलं, उतरून ठेवलं. बरोबर आहे नाही? मत्तई 4 अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. प्रियानो, आम्ही परमेश्वराची परीक्षा कोणीही पाहू नये. आमचं बोलणं होय तर होय असावं, नाही तर नाही असावं. हालेलुया. आम्ही कोण आहे की परमेश्वराची परीक्षा पाहणार आहे? आम्हाला तो अधिकार नाही. जे काय परमेश्वर आमच्या जीवनात करील त्या गोष्टी आपल्याला स्वीकारायच्या आहेत. नाही, परमेश्वर असं करतोय की नाही जरा मला बघायचं आहे. अरे काय बघायचं आहे? हा, मी असं करतो आणि मग देव करतोय का बघूया. मी विहिरीत पडायला जाणार, देवानं मला अडवतो का नाही मला बघायचं आहे. अरे मी गळपास लावून घेणार, तेव्हा देव मला थांबवते का नाही बघणार आहे. अनेक जण म्हणतात आदाम आणि हवा त्या झाडाचं फळ खाणार, हे ऑलरेडी देवाला माहिती होतं का नाही? माहिती होतं का नाही? माहिती होतं की हवा फळ तोडून खाणार आहे. मग काही जण असे म्हणतात, मग का देवाने त्यांना अगोदरच अडवलं नाही? ती हवा जेव्हा फळ तोडायला गेली तेव्हा देवानं का तिचा हात मागे घेतला नाही, ओढला नाही? बरोबर आहे नाही? हा, तुम्ही पण म्हणणार हा बरोबर आहे हा विचार. का देवानं त्या हवेचा हात मागे खेचला नाही? देवाला सगळं फ्युचर माहिती आहे. देवाला सगळं माहिती होतं की हवा ती तोडणार आहे. माहिती होतं का नाही? देवाला सगळं उद्याचा दिवस सगळा माहिती आहे, उद्या काय होणार आहे काय नाही. मग देवाला माहिती होतं की हवा पण ते तोडणार आहे म्हणून. मग का देवानं हवेला अडवलं नाही? देव तसं अडवत नाही. का माहिती आहे? देवानं आपल्याला फ्री विल दिलेलं आहे. म्हणजे स्वइच्छा आम्ही निर्णय घेण्याची कुवत देवानं आमच्यामध्ये टाकलेली आहे. फ्रीडम दिलेलं आहे आम्हाला. फ्रीडम दिलेलं आहे. देवानं जर फ्रीडम जर आम्हाला दिलं नसतं ना, प्रत्येक छोटी छोटी गोष्ट देवाला विचारून करावं लागली असती. ब्रश करू काय? देवा उठू काय खुर्चीवरनं? बसू काय? डोळे उघडू काय? हा झाकू काय? सगळंच क्षणाक्षणाला देवाला विचारायला लागलं असतं. हसू काय? रडू काय? हा खाऊ काय? त्यासाठी देवानं काय दिलं आम्हाला? फ्री विल दिल्या. आम्ही स्वतःचे निर्णय आम्ही स्वतः घेऊ शकतो. प्रेज गॉड. ती कुवत देवानं आम्हाला घातली. हा, समोर देवानं ठेवलंय फळ, खायचं का नाही आमच्या हातात आहे. तुम्ही खायचा निर्णय जरी घेतला देव तिथं तुम्हाला अडवणार नाही. पण देवानं सांगितले इन्स्ट्रक्शन्स, खाशील तर मरशील. काय करायचं ठरव आता. करेक्ट. देवानं आपल्याला फ्री विल दिल्या.
तो आपल्याला अडवणार नाही. तर प्रियानो, सांगायचं काय की परमेश्वराची आम्ही परीक्षा पाहू नये. आम्ही कोण? आम्ही जसं काय आमच्या हातात रिमोट आहे आणि मग देव पाहिजे तसं देवाला आम्ही चालवायचं. काही लोकांना तसं पाहिजे आहे, तसं होऊ शकत नाही. अरे बाबा, देव निर्माण करताय, आम्ही लोक निर्मिती आहोत. देवाची परीक्षा, देवाला अधिकार आहे आमची परीक्षा पाहण्यासाठी, आम्हाला अधिकार नाही देवाची परीक्षा पाहण्यासाठी. हालेलुया. ही गोष्ट आम्ही समजायला पाहिजे. काही जण म्हणतात की मला देव, तुमचा जीवन देव मला बघायचं आहे. अरे बाबा, परीक्षा पाहू नकोस. प्रार्थना कर विश्वासानं. द्यायचं काय नाही द्यायचं देव ठरवणार. आणि देवासमोर येणार आमची वृत्ती पण तशी चांगली पाहिजे. देवाची परीक्षा पाहणाऱ्याला काय पण भेटत नाही. तो आयुष्यभर परीक्षा देवाची पाहण्यात त्याचं आयुष्य निघून जात आहे, पण काय भेटत नाही देवाकडून. सैतानाला काय म्हणतात येशू? चालता हो, परीक्षा पाहणाऱ्याला चालता हो देव करतो. म्हणून आम्ही कधीही परमेश्वराची कुठल्याही बाबतीत परीक्षा पाहायची नाही. त्यासाठी इस्रायल लोकांनी तीच चूक केली, परमेश्वराची परीक्षा पाहिली आणि त्यामुळं त्या गोष्टी ते पडल्यामुळं आत्मिकरित्या त्यांचं जीवन ढासून पडलं. आत्मिकरित्या ते पडले नंतर ते उठू शकले नाहीत. त्यासाठी पौल म्हणतोय करिंथच्या मंडळीला, प्रियानो, तुम्ही परमेश्वराची परीक्षा पाहू नका. कारण त्या इस्रायल लोकांनी परमेश्वराची परीक्षा पाहिली आणि ते सापांच्या योगे नाश पावले. सापांच्या योगे. ठुस, फिनिश, फटाफट, खतम. परीक्षा परमेश्वराची पाठवले साप. संपलं जीवन. प्रियानो, परमेश्वराची परीक्षा पाहण्याचा अधिकार आपल्याला नाही. जर आमच्या जीवनातून तसं होत असेल, आत्ताच पश्चाताप करा आणि देवाला क्षमा मागा आणि देवा म्हणा की प्रभू, आजपासून मी तुझी परीक्षा कधी पाहणार नाही. तू मला देशील तर मी घ्यायला तयार आहे, नाही देशील तरी सुद्धा मी तयार आहे. प्रेज गॉड. हालेलुया. आमचं बोलणं होय तर होय असू दे, नाही तर नाही असू दे, पण परमेश्वराची परीक्षा आम्ही कधी पाहायची नाही. हालेलुया. तर पाचवी गोष्ट आम्ही पाहूया की इस्रायल लोकांनी आणखीन काय चूक केली. तर इस्रायल लोकांनी आणखीन चूक केली म्हणजे त्यांनी कुरकुर केली. पहिले करीन 10:10 मध्ये म्हटलेलं आहे, त्यांच्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले. तेव्हा तुम्ही कुरकुर करू नका. कुरकुर केली, कुरकुरे खाल्ले नाहीत, कुरकुर केली. कुरकुर म्हणजे काय? कुरकुर म्हणजे काय? सतत देवाविषयी रडगाणं चालूच. काय इतके दिवस प्रार्थना करालोय, देवानं आम्हाला काय अजून दिलंच नाही, देवानं आमची प्रार्थना ऐकलीच नाही, आम्ही चर्चला जातोय आणि असं करतोय तसं करतोय, देव काय आमच्यावरती सहाय्य करना, देवानं असं करायला नको पाहिजे होतं, देवानं तसं करायला नको पाहिजे होतं, देव माझ्यावरती प्रेम करत नाही, देव माझ्यावरती हे करत नाही, मला देवानं अजूनपर्यंत दिलं नाही, मी चर्चमध्ये आराधना लीड करतोय, मी देवा चर्चमध्ये प्रार्थना करतोय, हे करतोय, सेवा करतोय, पास्टरसोबत जातोय, प्रेयर वॉक करतोय आणि देवानं माझं जीवन असं का अजून ठेवलंय, हे ते वाय 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 चालूच. हे म्हणतात कुरकुर. कुरकुर करणारी व्यक्ती कधी समाधानी नसते. ओके. सतत देवाच्या विषयी कुरकुर करत जायचं. का देवानं माझं असं जीवन ठेवलंय, त्यांना कसं देवानं आशीर्वाद केले, मला का नाही? आणि सतत आम्ही असं देवाच्या विरोधात कुरकुर करत जातो. हा कुरकुरीचा आत्मा आमच्या जीवनातून निघून गेला पाहिजे. हालेलुया. प्रेज गॉड. कारण कुरकुर करणाऱ्याला काय पण भेटणार नाही, ते जिंदगीभर कुरकुरच करत मरणार. ओके. तर त्यासाठी काय झाले बघा की त्यांच्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले. कोण सांगते? मी नाही सांगत, देवाचं वचन सांगते. काय पावले? नाश पावले. ह्या ठिकाणी असं सांगितले का कुरकुर करणाऱ्यांना आशीर्वाद पावले असं लिहिले? नाश पावले. कुरकुर करतच त्यांचा नाश झाला.
अनेक जण कुरकुर करतात. बस कुरकुर करण्यापेक्षा तोच वेळ प्रार्थना करण्यात वेळ घालवा. हालेलुया. काहीतरी भेटेल आम्हाला. पण कुरकुर जर करत बसलो शेवटी नाशच आहे आमचा. तर इस्रायल लोकांना तसंच झालं. कुरकुर करत गेले. आम्ही होतो तिथंच बरं होतं मिसरमध्ये. इथं काय आम्हाला मारायला आणलं काय? आम्हाला इथं उपाशी मारायला आणलं काय? आम्हाला इथं प्यायला पाणी नाही, इथं कशाला आम्हाला आणलंय? तिथं आम्हाला थोडं जरी मिळत होतं ते बरं होतं. मोशेला दगड मारायला उठले. देव देव मोशे करत होता. हे कसलं काय देव करतोस? प्यायला पाणी नाही आम्हाला, इथं खायला अन्न नाही, काय करायचं आता आम्ही? आमची मुलं मारायची वेळ आली त्यांच्यावरती. सारखं कुरकुर कुरकुर कुरकुर. विचार करा मोशेचं किती डोकं फिरलं असेल. ह्या आमच्यापेक्षा डेंजर लोक होती तिथं इस्रायल लोक. आणि मोशे म्हणून मोशेनं रागानं एकदा काठी मारायचं सोडून दोनदा काठी मारला खडकावरती, आहे की नाही? कारण ते लोक पण तसे होते हो. वैतागला होता. आणि ते 10-15 लोक नाही, ते 6 लाख लोक होते. कोणाकोणाला तोंड द्यायचं? एकाला उत्तर देऊपर्यंत 10 क्वेश्चन विचारतात. तर एवढी कुरकुर आणि एवढी लोकांनी कुरकुर केली. आणि म्हणून देव बघा मोशेच्या बाजूने होता. हालेलुया. त्यांनी कुरकुर केली. जे कुरकुर केली देव म्हटले यांचा मी नामोनिशाणा मिटवून टाकतो. नाश पावले. देव त्यांच्यावरती खुश नव्हता, संतुष्ट नव्हता. आणि त्यासाठी प्रियानो आम्ही कुरकुर करू नये. आमच्याकडे आहे देवाला धन्यवाद द्या, नाही देवाला धन्यवाद द्या, प्रेज गॉड. पण आम्ही कुरकुर देवाविषयी करू नये. इतके वर्ष आम्ही प्रभू मध्ये आहे, काय फायदा त्याला म्हणू नका. पूर्ण बायबल वाचून काढलं, पास्टर सोबत मी सेवा केली, हे केली ते केलं, मला शेवटी काय मिळालं? कुरकुर थांबवा. हालेलुया. अनेक जण म्हणतात असे, अनेक जण म्हणतात काय फायदा, एवढं सगळं करून काय फायदा? म्हणजे तू फायद्यासाठी करत होतास? आम्ही फायद्यासाठी करत होतो. फायद्यासाठी जर तुम्ही येणार असता तर आम्ही तेवढेच थांबवलं असतं तुम्हाला. बघा देवाची सेवा करणं ही फायद्यासाठी करायची नसते. मग येशू आमच्यासाठी जगात आला, त्या स्वतःच्या फायद्यासाठी आला? येशू क्रूसावरती मरण पावला येशूच्या स्वतःच्या फायद्यासाठी मरण पावला? नाही. हे व्हॉलेंटरली तुमचं जर देवाचं कॉलिंग आहे, देवाचं पाचारण आहे, तुम्ही त्या पाचाराला जर प्रतिसाद द्यायचा असेल तुम्ही देऊ शकता, नाही तर नाही. हालेलुया. काय म्हणाला येशू? पेत्राला म्हणाला, शिष्याला म्हणाला, तू माझ्या मागे ये. पाचारण केलं ना, बोलवलं ना, तर जायचं का नाही त्याच्या हातात आहे, शिष्यांच्या हातात. पण पाचारण आहे. एकाला पाचारण आहे, दुसऱ्याला, तिसऱ्याला, चौथ्याला, पाचव्याला, सगळ्यांना आहे पाचारण. पण पाचारणाला कोण प्रतिसाद देतो तो पुढे जाणार. आणि चुकीच्या उद्देशानं जर आम्ही पुढे आलो तर मध्येच तुमचं सगळं संपतंय. तुम्ही पूर्णतः जाऊ शकत, आम्ही जाऊ शकत नाही. आणि भले परिस्थिती कशी पण येऊ दे, त्यात आपल्याला टिकून राहायचं आहे. आणि आत्मिकरित्या जर आम्ही उभं राहिलो तर तुमच्या माझ्यासारखं कोण पण नसणार आहे. हाल इस्रायल लोक मिस्रमधून निघाले पण मध्येच त्यांचा नाश झाला. मध्येच नाश झाला. का माहिती आहे? कारण ते आत्मिकरित्या पडले. ज्यांना देवासोबत उभं राहायची जेव्हा वेळ आली होती तिथं ते उभं राहू शकले नाहीत. जिथं देवाबरोबर चालायची वेळ होती तिथं ते चालू शकले नाहीत. जिथं देवाच्या बाजूनं युद्ध खेळायची वेळ होती तिथं युद्ध खेळले नाहीत. आणि प्रियानो त्याच वेळेला तिने चुकीचा मार्ग अवलंबला आणि ते आत्मिकरित्या पडले. आत्मिकरित्या पडले. प्रियानो बघा, तिने ह्या 5 गोष्टी केल्या आणि ह्या 5 गोष्टी देवाला सहन झाल्या नाहीत. आणि ह्या 5 गोष्टी कोणत्या आहेत? त्यांनी लोभ धरला, त्यांनी मूर्तिपूजा केली, त्यांनी जारकर्म केले, त्यांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि त्यांनी कुरकुर केली. आणि हे सर्व देवाच्या विरोधात ते वागले. आणि देवाच्या विरोधात वागून आम्ही कधी आशीर्वादित होईन का? देवाच्या विरोधात जाऊन आपल्याला कधी काय भेटणार आहे का? काहीच नाही भेटणार. प्रियानो
लक्षात घ्या, मेंढरांचं मला जीवन फार आवडतंय. तो मेंढपाळ कसा पण असू दे, तो मेंढपाळ कुठल्या पण मार्गाने घेऊन जाऊ दे, मेंढरं काय करतात, मान खाली घालायची, मेंढपाळच्या मागं जायचं. इस्रायल लोकांनी ते करायला पाहिजे होतं. मोशे कुठं घेऊन चाललाय, मोशेच्या मागं जायचं होतं. ह्यांनी मोशेच्या मागं चालायचं सोडून हे काय करत बसले, वाईट गोष्टींचा लोभ धरत बसले. म्हणजे मोशेच्या मागं जायचं सोडून, खाली मुंडी घालून जायचं सोडून ते इकडं तिकडं बघू लागले. म्हणूनच इस्रायल लोक पडले प्रियानो. जेव्हा आमची नजर, जेव्हा देवाला सोडून आमची नजर इकडं तिकडं जाते जगामध्ये, आमची सुद्धा पडण्याची 100% शक्यता आहे. म्हणून मोशे मेल्यानंतर जेव्हा यहोशुवाला सुद्धा देव म्हणाला, काय म्हणाला, माझी आज्ञा सोडून उजवी डावीकडे तू वळू नकोस. बरोबर आहे. जेव्हा उजवी डावीकडे तुम्ही पाहाल किंवा वळाल, तुम्ही पडला समजा. काय आहे, पडला समजा. प्रियानो, हीच गोष्ट आम्हाला शिकायची आहे. इस्रायल लोक सरळ मोशेच्या मागं जसं देव सांगेल तसा प्रकारे जायचं होतं, पण त्यांनी चालले नाहीत. इकडे तिकडे पाहिली, नजर गेली आणि दुर्घटना घटली. रोडने जाताना समजतंय, नजर हटी, दुर्घटना घटी. इस्रायल लोकांचं तेच झालं. आणि तशा प्रकारे आम्ही स्वतःला सावरणं गरजेचं आहे. जर आम्ही स्वतःला सावरलं नाही, आम्ही सुद्धा इस्रायल लोकांसारखं पडू शकतो. म्हणून मी आजचं संदेशाचा जो टॉपिक आहे तो मी तुम्हाला सांगतोय की आपण उभे आहोत का आपण पडलेलो आहोत, आम्ही स्वतःला चेक करा. जर तुम्ही दररोज झुटून देवाच्या विरोधात जात आहेत, तुम्ही देवाच्या वचनाच्या विरोधात जात आहात आणि तुम्ही वाईट गोष्टीचा तुम्हाला मोह होतोय, लोभ तुम्ही धरताय आणि तुम्ही कुरकुर देवाविषयी करताय, जर परमेश्वराची परीक्षा तुम्ही पाहताय आणि सर्व गोष्टी देवाचं स्थान तुम्ही इतर वस्तूला, व्यक्तीला देताय, तर प्रियानो, तुम्ही आत्मिकरित्या ऑलरेडी पडलेला आहात. इस्रायल लोकांसारखं आम्ही पडलेलो आहोत. मग आम्ही पडलेलं राहायचंय का? जर आत्मिकरित्या जर आम्ही पडू, तर लक्षात ठेवा, आम्ही नाश ओढून घेण्यासारखं आहे. इस्रायल लोक पडले आत्मिकरित्या आणि त्यांनी स्वतःवरती नाश ओढून घेतला. आम्ही स्वतःवरती नाश नाही ओढून घ्यायचा, आपल्याला स्वतःवरती जीवन ओढून घ्यायचं आहे, आशीर्वाद ओढून घ्यायचा आहे. आम्ही स्वतःवरती शाप ओढून घ्यायचं नाही, आम्हाला आशीर्वाद ओढून घ्यायचा आहे. आम्ही स्वतःवरती आजार ओढून घ्यायचं नाही, तर आम्हाला आरोग्य ओढून घ्यायचं आहे. हालेलुया. त्यासाठी प्रियानो, देवाच्या मागं जाणं गरजेचं आहे. वचन 11 मध्ये सांगितलेलं आहे, ह्या गोष्टी, पहिले करीन 10:11 आणि 12 मध्ये म्हटलेलं आहे, ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगाच्या समाप्ती प्रत येऊन पोचलो आहोत, त्या आपल्या बोधासाठी ह्या लिहिल्या आहेत. आपल्या बोधासाठी ह्या वचनं इस्रायल विषयी लिहिलेले आहेत, आपल्या बोधासाठी. ह्यातून आम्ही बोध घेतला पाहिजे, यातून आम्ही बोध घ्यायला पाहिजे. आणि पुढे सांगितले, म्हणून आम्ही उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. वचन 13 काय सांगितले की मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुमच्यावर गुदरली नाही आणि देव विश्वसनीय आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करीन, यासाठी की तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे. हालेलुया. अनेकदा प्रियानो, आमची देव परीक्षा पाहतो की कठीण प्रसंगामध्ये हे काय करतात देव. चला पाहूया आपण कठीण प्रसंगामध्ये काय करतात. एका समस्या जर यांच्यावरती आली, जरा भारी समस्या आली, हे टिकतात काय, देव सुद्धा पाहतो. काय, देव सुद्धा पाहतो, परीक्षा पाहतो परमेश्वर. मग परमेश्वर परीक्षा अशी नाही पाहत की तुम्ही सहनच करू शकणार नाही. तुमच्या सहनशक्तीच्या पलीकडे जाऊन परमेश्वर परीक्षा कधी घेणार नाही. तुम्ही सहन करू शकणार एवढीच परीक्षा परमेश्वर तुम्हाला घेणार आहे. ज्या सहन करणाऱ्या परीक्षा सुद्धा असतात, त्याच आम्ही म्हणतो की माझ्या शक्ती पलीकडची परीक्षा आहे. आम्ही विचार करतो, काय हे आलेलं दुःख माझ्या शक्ती पलीकडचं हे दुःख आहे माझं, असं आम्ही विचार करतो. पण देव काय म्हणतोय, तुमच्या शक्ती पलीकडे जाऊन मी तुमची परीक्षा कधी घेणार नाही. तुम्हाला सहन करणार नाही, एवढं सहन होणार नाही एवढं दुःख, मोठं दुःख तुम्हाला मी देणार नाही. परमेश्वर असं म्हणतोय. आणि आम्ही म्हणतोय, अरे मला सहनच होण्यात झालं हे दुःख, आम्हाला हे सहनच होईना झाले.
बरोबर. मग इथं कोण खोटं बोलावलंय? देव खोटं बोलाय, आम्ही खोटं बोलावलोय? हालेलुया. बरेच जण बघा, कधी कधी मला हसायला येते की अनेक जण म्हणतात, पास्टर मला सहनच होईना झाले. असं वाटतं हे वचन लगेच काढून वाचून दाखवावं तिथं. खरं आम्ही स्वतःला कंट्रोल करतोय, बाबा नाही आधीच टेन्शन मध्ये आहे आधीच. ओके. तर आम्ही असं म्हणू नये की मला हे माझ्या शक्तीच्या पलीकडे आहे, मला हे होत नाही आता, असं नाही. देव तसं देणारच नाही संकट आमच्यावर. देणार आहे काय? असं काय संकट आलं की आता आम्ही मरायला टेकलोय, उद्या आता मरणार, आमचा जीव जाणार, असं आले काय? काय नाही प्रियानो, आम्ही ज्या स्थितीत आहे आम्ही देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे. ओके. आम्ही असंच पडून राहणार नाही, संकट आमचं असंच राहणार नाही. हे संकट हे वादळाप्रमाणे आहे. वादळ कधीतरी येते का? दररोज येते? कधीतरीच येते वादळ. वादळ येते पण आणि असं झी करून निघून जात आहे, वाय सगळं गोळा करून घेऊन जात आहे. तसं आमच्या संकट एक दिवस अशीच निघून जाणार आहे. हालेलुया. झटकायला पाहिजे आम्ही, सर्वजण म्हणा झटकायला पाहिजे. बघा, एकदा पाऊल शेकोटी करत बसला होता. थंडीचे दिवस होते आणि शेकोटी करत बसलेला, आणि शेकत बसलेला बिचारा. अचानक तिथून एक त्या ह्याच्यातनं साप बाहेर आला. साप बाहेर आला आणि त्या पौलाच्या हाताला असं चिकटला, चावला, त्याला चिकटून बसला. पौलानं काय केलं? झटकला. हालेलुया. ते झटकलं. पौलाने जे केलं तेच आम्हाला करायचंय. अचानक येणाऱ्या संकटाला आम्ही झटकून टाकायचंय. प्रेज गॉड. हालेलुया. हे झटकून टाकायचं आहे. देवाला म्हणायचंय, प्रभू तू कार्य कर. झटकून टाकायचं आहे. अनेक जण झटकून टाकत नाहीत, समस्याला पकडून बसतात. आणि ती समस्या, देव असतोय तुमचं समस्या काढून घ्यायला, आम्ही आज सोडायला तयार नसतोय. हा प्रॉब्लेम आमचा आहे. काय? आम्ही सोडायला तयार नसतोय, देव काढून घ्यायला तयार असतो. अशी घट्ट मिट्टी मारलेली असते त्याच्याबरोबर की आम्हाला ते होत नाही. परंतु पौलासारखं करायची गरज आहे. काय? झटकायला पाहिजे. तुमच्या जीवनात अचानक येलेल्या संकटाला झटकून टाका प्रियानो. हालेलुया. बाकीचं सगळं देव बघून घेईल. आणि त्या ठिकाणी हा साप जो आला होता त्याच्या हातावरती, कशासाठी आला होता? तिथं लय भाजाले, त्या हातावरती जाऊन बसूया जरा म्हणून आलेला. काय करायला आलेला? पौलाला चावायला आलेला. हालेलुया. जे चावायला तुम्हाला येतात त्यांना काय करायचं आहे? झटकून टाका बाजूला. प्रेज गॉड. येशूच्या नावात झटकायचं आहे. येशूच्या नावात त्या परिस्थितीला झटकायचं आहे. येशूच्या नावात त्या आजाराला झटकून टाकायचं आहे. येशूच्या नावात त्या सर्व दुःखाला झटकून टाकायचं आहे. हालेलुया. त्या संकटाचं उद करत बसायचं नाही आपल्याला. काय? अनेक मध्ये संकटाची वाहवालय करतात एक जण. कशी सांगा बरं? काय सांगू तुम्हाला, लय असं झालं, तसं झालं, हे त्रास, ते त्रास, एवढ्या सगळ्या त्रासातनं मी चाललोय बघा, हे करालय, ते व्हालंय, असं झालं, ते झालं, वाय सगळ्या गोष्टी एकदा सगळं माझ्या जीवनात आहे बघा. त्या दुःखाची एवढी वावा करण्यापेक्षा जर देवाची जर वावा केली असती, दुःख कधीच पळून गेला असतं. हालेलुया. कारण जेव्हा संकट येतात ते आम्हाला स्ट्रॉंग करण्यासाठी येतात. कशासाठी? आम्हाला स्ट्रॉंग करण्यासाठी येतात. जी दुःख येतात आमच्या जीवनात, संकट येतात, ती आम्हाला स्ट्रॉंग करण्यासाठी येतात. म्हणा, आम्हाला स्ट्रॉंग करण्यासाठी येतात. आत्मिकरित्या स्ट्रॉंग करायला येतात. कसंच माहिती आहे, जेव्हा संकट येतात तेव्हा लोक जास्त प्रार्थना करतात. आत्मिकरित्या स्ट्रॉंग होतात ते तेव्हा. संकट नाही, काय नाही, हे आत्मिकरित्या प्रार्थना पण काय नाही, आत्मिकरित्या थंड पडलेले असतात. पण संकटात लय बायबल कुठं आहे ते शोधून काढतात. एक अध्याय नाही, 10 देव असतील तेव्हा. आणि तेव्हा आम्ही आत्मिकरित्या स्ट्रॉंग बनतो. तर त्यासाठी प्रियानो, आम्ही आत्मिकरित्या पडलोय का उभे आहोत? आम्ही स्वतःला चेक करूया. जर पडलो असेल तर प्रियानो,
उठायला पाहिजे आम्ही. डुक्कर घाणीत जर पडलं, एन्जॉय करता त्यात, मस्त वाटायला, आहे की नाही. आणि एका मेंढराला जर समजा घाणीत तुम्ही टाका, काय करतोय, लगेच उठते आणि स्वतःला झटकते. पडलं तर घाणीत ते उठतं आणि स्वतःला झटकतो. आज आपल्याला तेच करायचं आहे. इस्रायल लोक डुकराप्रमाणे एन्जॉय केले, पण आज आम्हाला डुकराप्रमाणे नव्हे तर मेंढराप्रमाणे उठायचं आहे त्या घाणीतनं आणि स्वतःला झटकायचं आहे. प्रेज गॉड. तिथं आशीर्वाद आहेत, लक्षात ठेवा, तिथं आशीर्वाद आहेत. आणि तिथंच आम्ही देवाचे अनेक आशीर्वाद, अनेक जीवन आपल्याला लाभू शकते आणि आपल्याला यश भेटू शकते आणि आम्ही पुढे जाऊ शकतो. पण जर जे आत्मिकरित्या पडतात ते पुढं कधी जात नाहीत. इस्रायल लोक 6 लाख मिस्र देशातून बाहेर आले आणि कानान देशात जात होते, पण त्या प्रवासामध्ये आत्मिकरित्या जे लोक पडले ते कानान देशात जाऊन पोचले नाहीत, ते पुढे गेले नाहीत. फक्त 2 वंश पुढे गेले. कोण? 2 वंश. कोणते? कोणाचे? यहोशुवा आणि कालेब. ह्याचे 2 वंश फक्त कानान देशात गेले. पण निघालेले किती जण? 6 लाख लोक निघालेले. प्रियानो, हेच आहे, समजून घ्या. जे आत्मिकरित्यात पडतात ते मध्येच त्यांचं जीवन संपतंय. पुढं ते उद्दिष्ट पूर्ण करू इच्छित पूर्ण होत नाही आणि त्यांचा प्राण मध्येच गमावा लागतो. त्यासाठी आम्हाला आत्मिकरित्या उभं राहणं गरजेचं आहे. हालेलुया. 12 शिष्यामधला एक शिष्य पडला. तुम्हाला माहिती आहे कोण तो? यहुदा इस्करियोत. आत्मिकरित्या पडला, ढासळला तो. त्याला कशाचा लोभ झाला? पैशाचा लोभ झाला. पडला तो प्रियानो, आणि त्यानं स्वतःचा नाश करून घेतला का नाही? जाऊन स्वतः गळपास लावून घेतला, मरण पावला तो. प्रियानो, जे आत्मिकरित्या पडतात त्यांची गती तीच होते, नाश ओढून घेतात स्वतःवरती. म्हणून आपल्याला नाश नाही, आपल्याला आशीर्वाद ओढून घ्यायचा आहे, जीवन ओढून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी आत्मिकरित्या आपल्याला स्ट्रॉंग उभे राहायचं आहे. आम्हाला किती निराशा येऊ दे, किती दुःख आमच्या येऊ दे, किती संकट येऊ दे, किती मोह येऊ द्यात, किती लोभ येऊ दे, किती कठीण परिस्थिती येऊ दे, आपल्याला आत्मिकरित्या स्ट्रॉंग आणि स्ट्रॉंग उभा राहायचं आहे. प्रेज गॉड. आपल्याला उजवी डावीकडे वळायचं नाही. आपल्याला देवामध्ये पुढे जायचं आहे. देवाचं वचन कसं सांगतंय तशा प्रकारे पुढे पाऊल टाकायचं आहे. देव काय सांगतोय त्या गोष्टी आपल्याला करायचं आहे. आणि भले परिस्थिती कशी पण येऊ दे, त्यात आपल्याला टिकून राहायचं आहे. आणि आत्मिकरित्या जर आम्ही उभं राहिलो तर तुमच्या माझ्यासारखं कोण पण नसणार आहे. हालेलुया. देवाची तीच इच्छा आहे. देव म्हणाला, देव त्या यहोशुवाला म्हणाला की उजवी डावीकडे तो वळू नकोस, तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर आहे आणि तू यशस्वी होशील. घाबरू नकोस, कचरू नकोस, तू यशस्वी होशील. देव म्हणाला. यशस्वी कोण होतं? जे उजवी डावीकडे वळत नाहीत आणि देवाच्या इच्छेप्रमाणे पुढे जातात, घाबरत नाहीत, कचरत नाहीत, तीच लोक यशस्वी होतात. परंतु जे लोक इकडं तिकडं जिकडं रस्ता मिळेल तिकडं वळतात ते मात्र काय होतात? यशस्वी होत नाहीत. शेळी माहिती आहे? शेळी आणि मेंढरूमध्ये फरक आहे. मेंढपाळाच्या मागं सरळ जात असतात, पण शेळी इकडं काय माहितीये काय, तिकडं काय माहितीये काय, इकडं तिकडं भटकत फिरत असते शेळी. हा तर ही शेळीसारखं आपल्याला जीवन जगायचं नाही. घोड्याला माहितीये काय लावतात? सरळ त्याला पुढे बघावं म्हणून. घोड्याला काय त्याला नाव आहे की नाही? इकडं तिकडं त्यानं बघू नये, सरळ जावं. तसं आमचं जीवन पाहिजे. सरळ देवाच्या वचनामध्ये पुढं जायचं आहे. आत्मिकरित्या आपल्याला स्ट्रॉंग राहायचं आहे आणि देव नक्की आपल्याला आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही. प्रेज गॉड. देव बाप तुम्हाला या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करू. थँक्यू लॉर्ड.